नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला हिरवा वाटाण्याची भाजी कशी केली ते दाखवणार आहे. तुम्ही ही हिरवा वाटाण्याची भाजी अशीच करता का? कोणतंही वाटण वगैरे न घालता अशा साध्या सिंपल पद्धतीने पण अप्रतिम चवीची हिरवा वाटाण्याची भाजी कशी केली ते दाखवणार आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलं आणि जिरं चांगलं फुलवून घेतलेलं आहे. जिरे चांगलं फुलवून घेतलं आणि त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरलेले टाकलेले आहेत आणि ते चांगले मी परतून घेणार आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि त्यात 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले मी टाकलेले आहेत. तेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तुम्ही टोमॅटो किसूनही घालू शकता. कोणत्याही कडधान्याच्या भाज्यांना किंवा आमट्यांना टोमॅटोचा वापर करा. भाज्या आमट्या मस्त होतात. फक्त कांदा आणि टोमॅटोमध्ये ही भाजी आपण करत आहोत. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कडधान्याच्या भाज्या करू शकता. यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आणि रात्रभर भिजवलेला वाटाणा टाकून चांगलं परतून घेतलं. वाटाणा, टोमॅटो, कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर मी भाजी आपली शिजवून घेतली. या पद्धतीने करा. भाजी आपली मस्त शिजते. वाटाणे लगेच शिजण्यास मदत होते. 1 मिनिटांनी झाकण काढलं आणि बघू शकता तुम्ही भाजी आपली टोमॅटो मऊ झाला आहे. वाटाणेही 50% शिजलेले आहेत आपले. आता मी यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला यामध्ये कोणताही तुमचा मसाला घालू शकता. फक्त 1 चमचा गरम मसाला मात्र किंवा किचन किंग मसाला टाकायला विसरू नका. आता हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि मंद आचेवर झाकण ठेवून मी 1-2 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये ओतणार आहे भाजीमध्ये. आता 5 मिनिटं आपण झाकण ठेवून मंद आचेवरच भाजी चांगली शिजवून घ्यायची. 5 ते 6 मिनिटं भाजी मस्त आपली शिजवून घ्यायची. 5-6 मिनिटांनी झाकण काढलं आणि भाजी बघू शकता मस्त झाली आहे. थोडासा रस राहिला आहे. रस तुम्हाला जर हवा असला तर तुम्ही ठेवू शकता. नाहीतर 1 मिनिट गॅस मोठा करून रस हा आटवूही शकता तुम्ही. मला पूर्ण सुकी भाजी करायची होती त्यामुळे मी रस थोडा आटवून घेतला 1 मिनिटभर. बघू शकता वाटाणे मस्त शिजले आहेत आपले. मला अशी वाटाण्याची भाजी खूप आवडते म्हणून मी या पद्धतीने आज केली होती. अगदी पूर्वीच्या पद्धतीने मी भाजी करून दाखवली आहे. पूर्वी कुठे जास्त मसाले वगैरे घालायचे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने अप्रतिम चवीच्या भाज्या करायच्या. आता ढीगभर मसाला घातला तरी त्या भाजीची चव पूर्वीप्रमाणे येणार नाही. या पद्धतीने माझी एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली होती ती. तुम्हाला भाजी जर आवडली असली तर नक्की रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर देखील करा. चला तर मंडळी, भेटूया अशाच मस्त पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.